साहब, आपकी जिंदगी के बारे में कुछ सवाल पूछने थे, चलिए तो सिलसिला शुरू करूं। यस सर। अच्छा, तो सबसे पहले मैं आपके बचपन की जिंदगी के बारे में कुछ जानना चाहूंगा। मसलन മുഹമ്മദ് റഫി തന്റെ ബാല്യകാലം അനുസ്മരിക്കുന്നു. സംഗീതത്തിൽ വളരെ താൽപര്യമുണ്ടായിരുന്നതുകൊണ്ട് റഫിക്ക് വിദ്യാഭ്യാസത്തിൽ അധികം ശ്രദ്ധിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. അതിനാൽ മക്കളുടെ ഭാവിയിൽ താൽപര്യമുള്ള ഏതൊരു പിതാവും ചെയ്യാനിടയുള്ളതുപോലെ റഫിയുടെ പിതാവും അദ്ദേഹത്തെ ശാസിച്ചിട്ടുണ്ട്. പക്ഷേ ഒടുവിൽ സംഗീതം ജയിക്കുക തന്നെ ചെയ്തു. वो तो वो नहीं था, आपको इतना बड़ा कलाकार जो बनना था, मोहम्मद रफी बनना था। खैर, बाद में आपके संगीत की तबीयत किसकी निगरानी में हुई? आपके वालिदैन ने तो मुखालफत जरूर की होगी। अजी ये तो मत पूछिए, ये तो वो इतने खिलाफ थे, कभी तो ऐसा था कि हमको मारते भी थे। ये जान इतने खिलाफ थे गाने के। और फिर आखिर जीत तो संगीत की हुई और मेरी हुई। आपके उस्ताद कौन थे? मेरे उस्ताद बरकत अली खान थे, और जिनसे मैंने क्लासिकल गाने की तालीम हासिल की, और दूसरे उस्ताद अब्दुल वहीद खान साहब। जी, बाकी आप सब पूछे लोग कि ये जिनसे हमारा रोज वास्ता पड़ता है, जिनसे हम ये गाना, जो हमारे यूनिवर्सिटी में म्यूजिक डायरेक्टर हैं, वो भी हमारे उस्ताद ही हैं। इनसे हमको काफी सीखने को मिलता है। आपको गाने का शौक कैसे पैदा हुआ? गाने का शौक पैदा ऐसा हुआ जब मेरी उम्र 10 साल की थी, तो जिस मोहल्ले में हम लोग रहते थे, തന്റെ സംഗീത താൽപര്യത്തെ തട്ടിയുണർത്തിയ ഉത്തേജിപ്പിച്ച ഒരു സംഭവം റഫി ഓർക്കുന്നു. तो जब गाता था वो അന്ന് എനിക്ക് ഏതാണ്ട് 10 വയസ്സ് പ്രായം. इतनी अच्छी लगती थी। ഞങ്ങളുടെ ഗ്രാമത്തിൽ പാട്ടുപാടി നടന്നിരുന്ന ഒരു ഫക്കീർ ഉണ്ടായിരുന്നു. उसके पीछे पीछे जब അദ്ദേഹത്തിന്റെ പാട്ട്, ആ ശബ്ദം എന്നെ വല്ലാതെ ആകർഷിച്ചു. पंजाबी में है, मैं आपको सुनाता हूँ। പലപ്പോഴും ഞാൻ അദ്ദേഹത്തിന്റെ പിന്നാലെ തന്നെ നടന്നിട്ടുണ്ട്. खेडन दे दिन चार निमाए, ഇതാ ആ ഗാനം ഇന്നും എന്റെ ഓർമ്മയിലുണ്ട്. मैं उसको आपको थोड़ा अगर कोशिश करता हूँ ट्यून में सुनाता हूँ। खेडन दे दिन चार निमाए, खेडन दे दिन चार। इतना मीठा उसका आवाज लगता था मुझे, तो मैं जहाँ जहाँ जाता था उसके पीछे 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 उसको देख देख के मुझे गाने का शौक इतना बड़ा था। आपको फिल्मों में किसने इंट्रोड्यूस किया, और आपने सबसे पहला गाना किस फिल्म के लिए गाया? ലാഹോറിൽ നിർമ്മിച്ച ഗുൽബുലോജ് എന്ന ഒരു പഞ്ചാബി ചിത്രത്തിനു വേണ്ടിയായിരുന്നു ആദ്യമായി പാടിയത്. സംഗീത സംവിധായകൻ ശ്യാം സുന്ദറായിരുന്നു. പിന്നീട് ബോംബെയിലെത്തുകയും ഗാവ് കി ഗോരി എന്ന ഹിന്ദി ചിത്രത്തിൽ പാടുകയും ചെയ്തു. दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले, सुन दर्द भरे मेरे नाले। चांद को ढूंढे पागल सूरज, शाम को ढूंढे सवेरा, मैं भी ढूंढूं उस प्रीतम को, हो न सका जो मेरा। भगवान भला हो तेरा, ओ किस्मत फूटी आस न टूटी, पाँव में पड़ गए छाले, ओ दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले, सुन दर्द भरे मेरे नाले। ओ दुनिया के रखवाले, 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 रखवाले।
ठीक है साहब, ये सब कुछ तो आपके गाने और फिल्मी जीवन के बारे में हुआ। अब आपको तो अपनी पर्सनल लाइफ के बारे में बताइए, आपकी हॉबीज, दूसरे शौक। मुझे एक ही शौक है, बैडमिंटन का और कभी कभी बच्चों के साथ कैरम खेल लेता। क्या आप सिनेमा देखना पसंद करते हैं? सिनेमा है, कभी कभी देख लेता कोई पिक्चर। एक बहुत जरूरी सवाल पूछना तो भूल ही गया, और मेरा मतलब है आपके जीवन में आपका जीवन साथी कब आया? ये क्या बताया आपको? आपकी शादी आपके पसंद से हुई या वालिदैन की मर्जी से? ये अजीब सवाल किया आपने, कमाल। ये पसंद है ना किसी की नहीं, ना माँ बाप की, ना मेरी पसंद। दरअसल बात ये है कि मुझे मेरी बीवी ने खुद ही पसंद कर लिया। तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, चश्मे बद्दू मुखड़े को छुपा लो आंचल में, कहीं मेरी नजर ना लगे, चश्मे बद्दू। रफी साहब कामयाबी और कामरानी की मंजिल മുഹമ്മദ് റഫി വിജയ സോപാനത്തിന്റെ പടവുകൾ ഒന്നൊന്നായി കയറിക്കൊണ്ടിരുന്നു. गुलकारों में अपना मकाम पैदा किया। ഭാരതീയർ മാത്രമല്ല, खासतौर से ലോക ജനത ഒട്ടാകെ തന്നെ ആ സംഗീതത്തിന്റെ മാസ്മര ശബ്ദത്തിൽ ലയിച്ചു. हिंदुस्तान के ही नहीं बल्कि सारी दुनिया के इंसानों के दिलों को अपनी जादू भरी आवाज से मोह लिया। जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है। जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है। जब भी ये दिल उदास होता है। കുട്ടികളോടൊത്ത് കാരംസ് കളിക്കുന്നത് അദ്ദേഹത്തിന് വളരെ ഇഷ്ടപ്പെട്ട ഒരു വിനോദമായിരുന്നു. വല്ലപ്പോഴുമൊക്കെ അവരോടൊപ്പം ഇരുന്ന് സിനിമയും കാണാറുണ്ട്. തന്റെ തിരക്കേറിയ വ്യക്തിജീവിതത്തിനിടയ്ക്ക് വീണു കിട്ടുന്ന ഇത്തരം സന്ദർഭങ്ങൾ അപൂർവമായി ലഭിക്കുന്ന ആഹ്ലാദ നിമിഷങ്ങളാണ്. तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा। तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा। तुमने मुझे देखा। ओ लेकर ये हंसी जलवे, तुम भी न कहाँ पहुँचे, आखिर को मेरे दिल तक कदमों के निशान पहुँचे। खत्म से हो गए रास्ते सब यहाँ, जाने मन जाने जा। तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमां, जाने मन जाने जा। तुमने मुझे
दिल